नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. सरकार आपल्याला सावत्रपणाची वागणूक देते. आपण सर्वांनी संघटित झालं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्याला शेतकरी सुद्धा हा देश थांबवू शकतो. शेतकऱ्यांची वाहतूक खूप कमी झाली. नाशिक जिल्ह्यातील चांदोडमध्ये कांदा उत्पादक आक्रमक होऊन मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कांदा, मका व शेतीमालाच्या भावाला सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या चांदोडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत शासनाचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये तर विकलेल्या कांद्याला 1,500 रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान याच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी 5 दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. त्यात काही शेतकऱ्यांची प्रकृती खालवली असे असताना शासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, चांदवड. आम्ही या ठिकाणी जोपर्यंत सरकार आमच्या प्रश्नांची या ठिकाणी दखल घेत नाहीये, सरकारचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण संपवणार नाही. माझी सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जशी लाडकी बहीण योजना सुरू केली, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी तुम्ही 1,500 रुपये अनुदान दर महिन्याला देतात. मग तुम्हाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,500 रुपये द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक निवडणूक आली, निवडणुकीला शेतकऱ्याचं सरकार, शेतकरी राजा, शेतकरी कृषी सरकार, कृषी प्रधान. एकदा गेल्या 5 वर्षांमध्ये मोदी साहेब त्या ठिकाणी पिंपळावर आले होते. तो मोदी साहेब त्या ठिकाणी म्हणते होते, हम जिनका खाते है ना उनका याद करते है. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये या ठिकाणी कांद्याचा प्रश्न निकालात काढू. अजून कुठलाही कांद्याला यांनी भाव या ठिकाणी दिला नाही. आणि म्हणून ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आणून देतं, त्यांना अनुदान मासिक देण्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु आमचं म्हणणं असं की त्याच पद्धतीने या शेतकऱ्यांना 1,500 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलोय आणि आमची या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कोणी या दखल घेतली नाही. त्यामुळे चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन आज त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन केलंय. आम्ही ज्या वेळेस रस्ता आंदोलनासाठी बसलो त्यावेळी या चांदवड तालुक्यातील बीजेपीची पिलवार अशी म्हणायला लागली की हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपोषणाला बसले. परंतु आम्ही सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आणि आज हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. गेली 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण जवळजवळ 11 शेतकरी आणि काही पक्षाचे प्रमुख या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं तर उपोषण करण्याची वेळ कशामुळे आली हा महत्वाचा प्रश्न आहे. गेली 2 महिन्यापासून जर तुम्ही बघितलं असेल, जानेवारी फेब्रुवारी पासून कांद्याची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरी वाढत असेल तरी भाव मात्र अतिशय गडगडलेले आहे. रोजच या ठिकाणी कांद्याचे भाव कमी होत आहे. कालचा जर आपण बघितला तर काल जवळजवळ 650-700 रुपये या ठिकाणी भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2,000 रुपये जात होता किंवा 1,700 रुपये जात होता. आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे. पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे. उत्पन्नाचा खर्चही निघत नाही. उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जमाफी पण होत नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याला या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही परिस्थिती आहे. कारण उत्पादन खर्च निघत नाही. त्याने ह्या वर्षी कर्जमाफी झाली नसल्या कारणाने त्यांना कर्ज पण मिळाले नाही. त्याने बायका मुलांचे डाग त्या ठिकाणी गहाण ठेवले, सावकाराकडनं कर्ज घेतले आणि आपला प्रपंच आपल्या त्या ठिकाणी शेती तयार केली आणि आज भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे. अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा,
त्यांना रडायला सुद्धा खऱ्या अर्थानं डोळे पुसायला कोणी नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. आमची मागणी एवढीच आहे की शासनानं या ठिकाणी खरेदी झालेल्या कांद्याला अनुदान द्यावं, त्या ठिकाणी मकाला अनुदान द्यावं. कारण ज्या दिवशी मकाची नोंदणी सुरू झाली त्या दिवशी मकाला भाव होता 2100 रुपये आणि आज जर बघितलं तर मकाला भाव आहे 1500 रुपये. नोंदणी केल्यानंतर सुद्धा शासन त्यांची खरेदी करत नाही. जवळजवळ चांदवड तालुक्यात जर उदाहरण घेतलं तर 2000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि अवघ्या 400 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे. शासनानं 1 महिना जरी मुदतवाढ दिलेली असेल तर 2 महिन्यात 400 शेतकरी झाले तर 1 महिन्यात अजून किती होतील? पर्यायानं 1000-1500 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वंचित राहावं लागेल. हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शासनाने केलेलं आहे. त्यांनाही या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे. 1000 रुपये ही आमची मागणी आहे. ओके, थँक्यू. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.